हॅलो स्टुडंट्स, तर आपण एसी सर्किट या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा सर्वात लास्ट टॉपिक घेणार आहोत आणि तो लास्ट टॉपिक आहे तो म्हणजे इलेक्ट्रिकल रेझोनन्स। आता इलेक्ट्रिकल रेझोनन्स काय होतो, तर रेझोनन्सच्या आधी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की नॅचरल फ्रिक्वेन्सी काय होतो। तर लक्षात ठेवा, प्रत्येक सिस्टीम ही त्याच्या एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर ऑसिलेट होतो, म्हणजे प्रत्येक सिस्टीम ही एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट होतो आणि ज्या फ्रिक्वेन्सीवरती ज्या नॅचरल ज्या फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट होतो त्या फ्रिक्वेन्सीला त्या सिस्टीमची नॅचरल फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं। बट आपण त्या सिस्टीमला एक्सटर्नल सोर्स लावतो आणि ते जे काही फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या सोर्सची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो। ती जे इन्क्रीज किंवा डिक्रीज होणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी ज्यावेळी नॅचरल फ्रिक्वेन्सी सोबत इक्वल होतो अशा वेळी त्या सिस्टीमचा जो ॲम्प्लिट्यूड आहे त्यावेळी तो ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम होतो आणि ज्यावेळी तो ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम होतो, ज्या फ्रिक्वेन्सीवर ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम होतो त्या सिस्टीमचं, त्या फेनॉमेनाला म्हटलं जातो रेझोनन्स। काय म्हटलं जातं? रेझोनन्स। सेम फेनॉमेना इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये पण होतो। हे जे मी सांगितलं हे ऑसिलेशनच्या वेळेचं सांगितलं। सेम फेनॉमेना इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कसं होतो की इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण जास्तीत जास्त फोकस करतो करंट आणि ईएमएफ वर। यामध्ये आपण करंटवर फोकस करणार आहोत। म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी दोन फ्रिक्वेन्सी मॅच झाल्याच्या नंतर ज्यावेळी करंट एकदम मॅक्झिमम होईल किंवा एकदम मिनिमम होईल त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणणार आहोत? रेझोनंट फ्रिक्वेन्सी, किंवा त्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहोत? रेझोनन्स, इलेक्ट्रिकल रेझोनन्स। समजलं? बरं, आता इलेक्ट्रिकल रेझोनन्सची सर्किटची जर स्टडी करायची असेल तर हे जे सर्किट आहे हे दोन टाईपचे असतात। एक असतो सिरीज रेझोनन्स सर्किट आणि एक असतो पॅरलल रेझोनन्स सर्किट। तर आधी आपण सिरीज रेझोनन्स सर्किट बद्दल स्टडी करू, जो तुम्हाला 2018 ला 3 मार्क्ससाठी विचारलेलं होतं बोर्ड एक्झाम मध्ये। क्लियर? बरं, आता सिरीज रेझोनन्स सर्किट बघायचं असेल तर मला सिरीज रेझोनन्स सर्किट मध्ये 3 डिव्हाइसेसला मी कन्सिडर करतो। एक म्हणजे इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेझिस्टन्स। बोथ 3 ऑफ द डिव्हाइसेस आर कनेक्टेड इन सिरीज विथ अल्टरनेटिंग ईएमएफ ई। त्यांच्या अक्रॉस मध्ये किंवा त्यांच्यासोबत कोण लावलेला आहे? ईएमएफ म्हणजे अल्टरनेटिंग ईएमएफ सोर्स लावलेला आहे। बरोबर, ऑब्वियसली अल्टरनेटिंग ईएमएफ सोर्स असेल म्हणजे इथून कोण फ्लो होणार? करंट। पण तुम्हाला माहिती आहे की सिरीज कॉम्बिनेशन जर असेल तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट हा सेम असतो, म्हणजे इथून जेवढा करंट जाईल तो इथूनही जाणार, इथूनही जाणार आणि इथूनही जाणार। म्हणजे मी जर करंटला चेंज केलो तर मला इथला करंट मॅक्झिमम मिळू शकते। मीन्स जर मी इथून 10 एम्पियर करंट पाठवलो तर मला लास्टला 10 एम्पियर करंट मिळू शकतो आणि जर मी इथून 0 एम्पियर करंट पाठवतो 0 म्हणजे एकही करंट नाही पाठवलं तर करंट मिळणारच नाही। बरोबर आहे? मीन्स मला सांगायचं आहे की जो करंट मी पाठवणार आहे तो तेवढा मी मॅक्झिमम करंट ह्या सर्किट मधून पाठवू शकतो। म्हणजे मला इथला मॅक्झिमम करंट फाइंड करायचा आहे। फाइंड नाही करायचा आहे, ऍक्च्युअली आपल्याला माहितच आहे की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट हा कॉन्स्टंट असल्या कारणामुळे तो कसा असेल? मॅक्झिमम असेल। समजलं? आता मला सांगा कोणत्याही सर्किटमध्ये करंटला अपोज कोण करतो? तर त्या सर्किटचा रेझिस्टन्स, जो यामध्ये एलसीआर सर्किटचा जो रेझिस्टन्सचा काम करतो, म्हणजे एलसीआर सर्किटमध्ये जो अपोजिंग नेचरचा काम करतो त्याला आपण त्या सर्किटचं इम्पिडन्स म्हणतो। काय म्हणतो आपण? इम्पिडन्स। म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्हाला या मधामध्ये मॅक्झिमम करंट फाइंड करण्यासाठी याचा इम्पिडन्स फाइंड करावा लागेल। आता जो काही इम्पिडन्स आहे तो त्या करंटला तो अपोज करणार आहे। मग आपण इम्पिडन्स फाइंड करावा लागेल आधी। इम्पिडन्स फाइंड केल्याच्या नंतर मग आपल्याला मिळेल फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर आपण डिसाईड करू की रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय असेल। या कन्सेप्टमध्ये तुम्हाला रेझोनंट फ्रिक्वेन्सी काढायची आहे की कोणत्या फ्रिक्वेन्सीवर करंट हा मॅक्झिमम असेल। इथनं समजलं? आणि ज्या फ्रिक्वेन्सीवर करंट मॅक्झिमम असेल त्याच फ्रिक्वेन्सीवर तुमचा ह्या एलसीआर सर्किटचा इम्पिडन्स हा कसा असायला पाहिजे? मिनिमम असायला पाहिजे। क्लियर? चला लक्ष द्या। जर मला इम्पिडन्स काढायचं असेल तर इम्पिडन्सला डिनोट करतो आपण झेड ने, आणि यू नो दॅट झेड इक्वल टू अंडर रूट ऑफ
आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी च होल स्क्वेअर, आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी च होल स्क्वेअर. सो z इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस यू नो एक्सएल म्हणजेच काय होतो रे ओमेगा एल आणि एक्सी म्हणजे काय होतो 1 डिवायडेड बाय ओमेगा सी आणि त्याचं होल स्क्वेअर. बरोबर, इथपर्यंत कळलं. आता लक्षात ठेवा, जर मी फ्रिक्वेन्सीला व्हेरी लो ठेवलो, म्हणजे व्हेरी लो फ्रिक्वेन्सी जर असेल, म्हणजे मला सांगा व्हेरी लो फ्रिक्वेन्सी असेल तर मला सांगा ओमेगा इज इक्वल टू द 2 पाय एफ होतो. हा तुम्हाला माहिती आहे. मग फ्रिक्वेन्सी व्हेरी लो म्हणजे याचा अर्थ एफ व्हेरी लो, एफ व्हेरिएबल लो तर ओमेगा व्हेरी लो, आणि ओमेगा व्हेरी लो म्हणजे याचा अर्थ ओमेगा एल ची व्हॅल्यू व्हेरी व्हेरी लो असेल. ओमेगा एल ची व्हॅल्यू व्हेरी लो असल्या कारणामुळे एक्सएल व्हेरी लो, एवढा कमी समजू आपण निग्लिजिबल नाहीच्या बरोबर. बट एक्सीच्या व्हॅल्यू मध्ये ओमेगा खाली आहे, खाली असल्यामुळे डिनॉमिनेटर जेवढा छोटा तेवढा हा रेशिओ मोठा होतो. म्हणजे याचा अर्थ असा की ओमेगा छोटा असल्या कारणामुळे डिनॉमिनेटर छोटा असेल तर हा रेशिओ खूप मोठा असेल. म्हणजे याचा अर्थ एक्सी कसा असेल मॅक्सिमम, कसा असेल मॅक्सिमम. बट जर मी ह्या फ्रिक्वेन्सीला इन्क्रीज केलो, या फ्रिक्वेन्सीला काय केलो मी इन्क्रीज, तर ऑब्व्हियसली ओमेगा एल इन्क्रीज होईल, म्हणजे एक्सएल इन्क्रीज होईल आणि ओमेगाची व्हॅल्यू इन्क्रीज झाल्या कारणामुळे हा रेशिओ काय होईल डिक्रीज, म्हणजे एक्सी काय होईल डिक्रीज. म्हणजे असं समजा की या ठिकाणी आहे एक्सएल किंवा या ठिकाणी आहे एक्सी आणि या ठिकाणी आहे एक्सएल. बरोबर, जसं जसं मी फ्रिक्वेन्सी वाढवणार तसं तसं ओमेगा एक्सएल इन्क्रीज होणार आणि एक्सी काय होणार डिक्रीज. पण एक फ्रिक्वेन्सी अशी येईल की त्यावेळी ओमेगा एक्सी आणि एक्सएल हे काय होणार इक्वल. ज्यावेळी एक्सएल आणि एक्सी हे इक्वल होणार, ज्या फ्रिक्वेन्सीवर एक्सएल आणि एक्सी इक्वल होणार त्याच फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणू आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. बरोबर, मग आपल्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काढायचं असेल तर आपल्याला एक्सएल आणि एक्सी ला इक्वल करावं लागेल. चला बरं इक्वल करूया आपण एक्सएल आणि एक्सी ला. कसं होतो लक्ष द्या. कन्सिडर करू की एक्सएल आणि एक्सी हे इक्वल आहेत. कारण का बरं मी यांना इक्वल करत आहो, यासाठी यांना इक्वल करत आहो कारण की ह्या ठिकाणी हे जेव्हा इक्वल असणार त्यावेळची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. म्हणून आपण ते रेझोनन्स फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. बरं मला सांगा एक्सएल म्हणजे ओमेगा एल होतो ना आणि एक्सी म्हणजे होतो ओमेगा 1 डिवायडेड बाय ओमेगा सी. बरं ओमेगा ओमेगा कडे घेऊन जातो तर ओमेगा इंटू ओमेगा काय होणार रे ओमेगा स्क्वेअर. या इकडे घेऊन गेला तर 1 डिवायडेड बाय एल सी. बरोबर, अरे पण मला सांगा मला ओमेगा पाहिजे म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. So therefore omega is equal to 1 divided by under root of LC. होणार. आता मला कोण पाहिजे फ्रिक्वेन्सी. कारण ओमेगा निघेल तेव्हाच फ्रिक्वेन्सी निघू शकतो म्हणून मी आधी ओमेगा काढून घेतलं. ओमेगा म्हणजे तुम्हाला माहित आहे काय होतो ओमेगा म्हणजे तुम्हाला माहित आहे काय होतो 2 पाय एफ म्हणजे ओमेगा. 2 पाय एफ म्हणजे काय होणार ओमेगा इक्वल टू 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ LC. मला सांगा काय पाहिजे मला फ्रिक्वेन्सी, तर f इज इक्वल टू 2 पाय कडे घेऊन जा तर काय होणार 2 पाय अंडर रूट ऑफ LC. ही जे फ्रिक्वेन्सी आहे या फ्रिक्वेन्सीला म्हटले जाते रेझोनंट फ्रिक्वेन्सी, ज्याला मी FR ने डिनोट करतोय. कशाने डिनोट करतो FR. तर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय मिळाला आहे आपल्याला, मला मिळालं 1 डिवायडेड बाय 2 पाय अंडर रूट LC. दिस इज द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणू रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. समजलं किंवा रेझोनंट फ्रिक्वेन्सी तेच आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. बरं मला एक सांगा, जर ह्या फ्रिक्वेन्सीवर एक्सएल आणि एक्सी इक्वल असतील आणि जर मी या फ्रिक्वेन्सीवर जर झेडला चेक केलो तर मला सांगा एक्सएल आणि एक्सी इक्वल असल्या कारणामुळे यांचा डिफरन्स 0, कारण का दोघे सेम असल्यामुळे 0चा स्क्वेअर 0 तर अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर उरेल आणि अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर उरल्या कारणामुळे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. तर मला सांगा या कंडिशन मध्ये झेड इक्वल टू काय असेल आर असेल. झेड इक्वल टू काय असेल आर असेल. बरोबर. सो धिस इज द मिनिमम इम्पिडन्स. दिस इज द मिनिमम इम्पिडन्स. बरोबर. आणि जर LCR सर्किटचा इम्पिडन्स मिनिमम असेल म्हणजे याचा अर्थ इम्पिडन्स काय करतो रे
तर इम्पिडन्स रेझिस्टन्स सारखं काम करतो, म्हणजे अपोजिंग नेचर करतो. जर करंटला अपोज करणाराच मिनिमम असेल म्हणजे याचा अर्थ करंट मॅक्झिमम फ्लो होईल. म्हणजे अशा वेळी जो करंट आहे हा करंट कसा असेल, मॅक्झिमम असेल. कसा असेल, मॅक्झिमम. समजलं? तर या टाईपच्या फेनॉमेनॉन म्हणतो आपण रेझोनन्स सर्किट. आणि सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये इम्पिडन्स हा मिनिमम पण करंट हा कसा असतो, मॅक्झिमम. सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये इम्पिडन्स कसा असतो, मिनिमम, तर करंट कसा असतो, मॅक्झिमम. इथपर्यंत समजलं? अरे समजलं? बरं, आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया. पण ग्राफिकली तुम्हाला समजलं पाहिजे की रेझोनन्स फ्रिक्वेन्सीवर ऍक्च्युअली काय होतं. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये जर बघितलं म्हटलं आपण, तर इथे मी ग्राफ ड्रॉ करतो छोटासा. बघा, लक्ष द्या. एक्स ऍक्सिस वर ड्रॉ करतो मी फ्रिक्वेन्सी, वाय ऍक्सिस वर ड्रॉ करतो करंट. कारण का व्हॅरी कोण होणार आहे, करंट. व्हॅरी कोण होणार आहे, करंट. बरोबर. जर का समजा करंट जर व्हॅरी जर होत असेल तर जसं जसं मी काय वाढवणार, फ्रिक्वेन्सी वाढवणार. जसं जसं फ्रिक्वेन्सी वाढवणार तसं तसं एक्सेल वाढेल, एक्सी कमी होईल. आणि जसं जसं डिफरन्स कमी होईल तसं तसं झेड काय होणार, कमी. आणि झेड कमी झालं तर करंट काय होणार, इन्क्रीज. करंट इन्क्रीज झालं. एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर गेल्याच्या नंतर मी फ्रिक्वेन्सी वाढवतच असलो तर याचा अर्थ एक्सी पूर्ण कमी होऊन जाणार आणि एक्सेल मॅक्झिमम होणार. म्हणजे यांचा डिफरन्स एक्सेलच्या बरोबर येईल. म्हणजे इथे जो 0 येणार होता त्या ठिकाणी कोण येईल, एक्सेल. आणि तो एक्सेलचा स्क्वेअर होईल. बरोबर. आणि एक्सेलचा स्क्वेअर झाल्यामुळे ह्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू वाढेल. स्क्वेअर रूटची व्हॅल्यू इन्क्रीज झाली म्हणजे झेड इन्क्रीज होईल. आणि झेड इन्क्रीज झालं म्हणजे याचा अर्थ करंट काय होणार, डिक्रीज. तर या एखाद्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी नंतर करंट काय होणार, डिक्रीज होणार. काय मिळणार तुम्हाला, करंट डिक्रीज. ज्या फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला करंट डिक्रीज मिळतो त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतो. काय म्हणतो रे, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. काय लक्षात? हा अशा टाईपचा तुमचं करंट इन्क्रीज होऊन करंट काय होणार, डिक्रीज. ज्या फ्रिक्वेन्सीवरून तुमचा करंट काय होतोय, ज्या फ्रिक्वेन्सी पर्यंत इन्क्रीज होतो आणि त्यानंतर त्या ज्या फ्रिक्वेन्सीपासून तो डिक्रीज होतो त्या चेंज करंट चेंज करणाऱ्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणू, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ज्यामध्ये करंट कसा असेल, मॅक्झिमम असेल. क्लिअर झालं? अरे समजलं? बरं. याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे ह्या सिरीज रेझोनन्स सर्किट सोबत रिलेटेड आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे की या सर्किटमध्ये, म्हणजे ह्या सर्किटला रेझोनन्स सर्किट केव्हा म्हणता येईल, ज्यावेळी एक्सेल आणि एक्सी हे कसं असेल, सेम असेल. तर रेझोनन्स ऑकर्स, रेझोनन्स केव्हा फॉर्म होतो, जेव्हा एक्सेल आणि एक्सी कसा असेल, इक्वल असेल. जेव्हा रेझोनन्स सर्किट म्हटलं तर त्याची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी माहिती पाहिजे. तर त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती असेल FR equal to 1 divided by 2 pi under root of LC. FR equal to 1 divided by 2 pi under root of LC. राईट लक्षात? त्यानंतर या मध्ये तुमचा झेड जो आहे तो झेड कसा असतो, मिनिमम. म्हणजे मिनिमम इम्पिडन्स असतो. आणि जेव्हा झेड मिनिमम असतो म्हणजे तुमचा इम्पिडन्स हा मिनिमम असतो त्यावेळी तुमचा जो सर्किट आहे तो सर्किट कसा असतो, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट असतो. प्युअरली सर्किट कसा असतो, रेझिस्टिव्ह असतो. क्लिअर? अँड करंट हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि सिरीज रेझोनन्स सर्किट मध्ये जे करंट आहे ते करंटची व्हॅल्यू कशी असतो, मॅक्झिमम असतो. कशी असतो, मॅक्झिमम. इथपर्यंत समजला? व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. या टाईपने ह्या तुम्हाला सिरीज रेझोनन्स सर्किटला काय करायचं आहे, कम्प्लीट करायचं आहे. यानंतर आपण बघणार आहोत याचा नेक्स्ट टॉप टाईप म्हणजे तो म्हणजे पॅरलल रेझोनन्स सर्किट. तर बघा आता पॅरलल रेझोनन्स सर्किट काय होतं बघा. तर सेकंड टाईप आहे पॅरलल रेझोनन्स सर्किट. काय, पॅरलल रेझोनन्स सर्किट. हा तुम्हाला एक्झाम मध्ये 2019 ला विचारलेलं होतं 3 मार्क्स साठी. आता पॅरलल रेझोनन्स सर्किट म्हटलं तर पॅरलल रेझोनन्स सर्किट मध्ये आपण 2 डिव्हाइसेसचा यूज करतो, एक इंडक्टर आणि कॅपॅसिटर. जे दोनही डिव्हाइसेस एकमेकाला कसं असतात, पॅरलल. आणि त्याच्या अक्रॉस मध्ये लावला असतो ईएमएफ. बरं, रेझिस्टन्स कुठे असतो, रेझिस्टन्स पण असतो पण तो ह्या सर्किट मध्ये यूज केलेला असतो. त्यामुळे त्याला ड्रॉ केलेलं नाही, फक्त दोघांनाच मी पॅरलल दाखवलं. तिघांना पॅरलल दाखवू शकत नव्हतो म्हणून आपल्याला माहिती आहे की तो रेझिस्टन्स या सर्किटमध्ये असतोच, त्याशिवाय करंट फ्लो होणारच नाही. म्हणून इथे आपण काय यूज केलं, 2 डिव्हाइस यूज केलं, इंडक्टर कॅपॅसिटर, जे एकामेकाला कसं आहे, पॅरलल आहे. ऑब्विसली हा जो ईएमएफ आहे, ज्या ईएमएफचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे काय असतो, E = E0 sin ओमेगा टी. बरोबर. ह्या ईएमएफ मुळे इथून करंट फ्लो होणार, करंट फ्लो झाल्यानंतर तो इथपर्यंत जाणार आणि इथून 2
रस्ते त्याला मिळत आहेत, दोन वे त्याला मिळत आहेत, म्हणून हा जो करंट आहे हा करंट इंडक्टरकडे आणि कॅपॅसिटरकडे काही करंट इंडक्टर आणि काही करंट कॅपॅसिटरकडे डिस्ट्रीब्यूट होणार. जो करंट इंडक्टरकडे जाणार आहे त्याला आपण म्हणणार IL, जो करंट कॅपॅसिटरकडे जाणार आहे त्याला काय म्हणणार IC. बरोबर. आणि अशा टाईपने हा सर्किट काय होत आहे ऑपरेट. आता मला सांगा करंट जो आहे तो पॅरलल सर्किट मध्ये कसा असणार. जसं सिरीज मध्ये तो कॉन्स्टंटली सिरीज मध्ये तो चेंज होत नाही म्हणून त्या करंटला आपण मॅक्झिमम म्हणतो. पण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये करंट डिस्ट्रीब्यूट होत असल्या कारणामुळे या ठिकाणचा जो करंट आहे तो करंट कसा असतो मिनिमम असतो. कसा असतो मिनिमम. क्लिअर. आता करंट जर मिनिमम जर काढायचं असेल तर मला करंट फाइंड करावं लागेल, कारण की याचा सेपरेटली ह्या दोघांनी मिळून एक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स सारखा बिहेवियर करणारा फिनॉमिना मिळणार नाही. म्हणून आपल्याला काय फाइंड करावं लागेल याच्यापासून मिळणारा करंट फाइंड करावं लागेल. आता करंट फाइंड करायचं म्हटलं तर I फाइंड करावं लागेल. पण हा जो टोटल करंट I आहे हा टोटल करंट I ह्या दोन करंट मिळून बनलेला आहे. आणि ह्या दोन करंट मिळून जर करंट टोटल करंट I जर बनत आहे म्हणजे याचा अर्थ मला हे दोन करंट फाइंड करावं लागेल. तर आधी मी फाइंड करतो IL, नंतर मी फाइंड करतो IC. IL जर फाइंड करायचं असेल तर मला लिहावं लागेल IL इक्वल टू I चा इक्वेशन काय असतो रे I नॉट साइन ओमेगा टी. बट इंडक्टर मध्ये जो करंट आहे तो करंट EMF ला लॅग करतो, म्हणजे EMF च्या मागे असतो. कितीने π/2 ने. म्हणून मला लिहिते वेळी लिहावं लागेल I नॉट साइन ओमेगा टी मायनस π/2. I नॉट साइन ओमेगा टी मायनस π/2. बट तुम्हाला इक्वेशन मध्ये म्हणजे क्वेश्चन मध्ये E नॉट दिलेला आहे, E नॉट माहिती आहे, म्हणून मला ह्या I नॉट ला E नॉट च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बरं मला सांगा करंट जो आहे त्या करंटचा इक्वेशन काय असतो. अकॉर्डिंग टू ओम्स ला करंट म्हणजे होतो व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. मीन्स याच्यामधून जाणारा मॅक्झिमम व्होल्टेज म्हणजे मॅक्झिमम EMF म्हणजेच E नॉट डिवाइड बाय IL असल्या कारणामुळे इंडक्टरचा रेजिस्टन्स ज्याला आपण XL म्हणतो. बरोबर. बरं पुढे जर बघितलं तर साइन ओमेगा टी मायनस π/2 आहे. हा ओमेगा टी मायनस π/2 नसून त्याला π/2 मायनस ओमेगा टी पाहिजे होतं. असं पाहिजे होतं म्हणून मी इथून मायनस साइन कॉमन काढतो, म्हणजे मला मायनस साइन मायनस π/2 चं प्लस π/2 होणार आणि प्लस ओमेगा टी चं मायनस ओमेगा टी होणार. म्हणजे ज्याचा अर्थ IL इक्वल टू मायनस साइन पुढे येणार तर E नॉट डिवायडेड बाय XL, मग इथे राहणार साइन π/2 मायनस ओमेगा टी. आणि अलाइड अँगल जर यूज केलेला तर हा काय बनतो कॉस ओमेगा टी. हा कोण मिळालं रे IL. कोण मिळालं IL. आता असंच आपण काय फाइंड करणार IC जर फाइंड करायचं असेल तर IC चा फॉर्म्युला लिहू शकतो मी I नॉट साइन ओमेगा टी. बरोबर. पण I नॉट म्हणजेच होतो E नॉट डिवाइड बाय रेजिस्टन्स, म्हणून मी डायरेक्टली लिहितोय इथे येणार E नॉट डिवाइड बाय रेजिस्टन्स कोणाचं कॅपॅसिटरचं ना. कॅपॅसिटरच्या रेजिस्टन्सला म्हणतो आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, ज्याला मी डिनोट करतो XC ने. डिनोट करणार XC. आता ही झालं I नॉट ची व्हॅल्यू. साइन असणार तिथे साइन येणार. बट तुम्हाला माहिती आहे की कॅपॅसिटर मध्ये करंट हा EMF ला लीड करतो. मग करंट हा EMF ला लीड जर करत असेल तिथे लिहावं लागेल मला ओमेगा टी प्लस π/2. काय लिहावं लागेल ओमेगा टी प्लस π/2. सो इक्वल टू E नॉट डिवायडेड बाय XC साइन ओमेगा टी प्लस π/2 ला मी असं पण लिहू शकतो π/2 प्लस ओमेगा टी. म्हणजेच IC इक्वल टू मला मिळेल E नॉट डिवायडेड बाय XC साइन π/2 प्लस ओमेगा टी म्हणजेच होतो कॉस ओमेगा टी. काय होतो कॉस ओमेगा टी. तुम्हाला IL आणि IC दोन्ही टर्म मिळतील. आता मला काय फाइंड करायचं आहे टोटल करंट I. काय फाइंड करायचं आहे टोटल करंट I. बरं टोटल करंट I फाइंड करायचं जर असेल तर मला सांगा I इज इक्वल टू IL प्लस IC होणार, कारण की इथून हा करंट दोन ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाला म्हणजे याचा अर्थ दोन करंट मिळून I बनणार. म्हणजे इथे काय येणार IL प्लस IC. बरोबर. मग IL प्लस IC जर येणार तर IL ची व्हॅल्यू आपण फाइंड केलं किती मायनस E नॉट डिवाइड बाय XL कॉस ओमेगा टी.
मायनस ई नॉट डिवायडेड बाय एक्सएल कॉस ओमेगा टी प्लस आयसीची व्हॅल्यू पण आपण फाइंड केलं जी काय असणार ई नॉट डिवायडेड बाय एक्ससी कॉस ओमेगा टी. बरोबर. आता दोघांमध्ये जर बघाल तर तुम्ही ई नॉट अँड ई नॉट सेम आहे म्हणजे कॉमन निघणार आणि कॉस ओमेगा टी सुद्धा सेम आहे ते पण कॉमन निघणार. तर मला सांगा इथे काय उरणार. इथे उरणार 1 डिवायडेड बाय एक्सएल प्लस 1 डिवायडेड बाय एक्ससी. अरे उरणार ना. ई नॉट बाहेर निघाला 1 डिवाइड बाय एक्सएल मायनस प्लस 1 ई नॉट बाहेर निघाला 1 डिवाइड बाय एक्ससी आणि आणखी बाहेर काय निघणार रे कॉस ओमेगा टी. बरोबर. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ई नॉट प्लस ची टर्म आधी आणि मायनस ची टर्म नंतर लिहितो म्हणजे 1 डिवायडेड बाय एक्ससी मायनस 1 डिवायडेड बाय एक्सएल इक्वल इनटू कॉस ओमेगा टी. बरोबर. सो इक्वल टू ई नॉट इनटू मला सांगा 1 डिवाइड बाय एक्ससी म्हणजे काय होणार. बरं एक्ससी म्हणजे काय होतो 1 डिवाइड बाय ओमेगा सी. मग 1 डिवाइड बाय ओमेगा सी म्हणजे एक्ससी होत असेल तर एक्ससी ला रेसिप्रोकल केला तर 1 डिवाइड बाय ओमेगा सी ला पण रेसिप्रोकल करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ 1 डिवाइड बाय एक्ससी च्या ठिकाणी काय येणार ओमेगा सी मायनस 1 डिवाइड बाय एक्सएल म्हणजे काय होणार ओमेगा एल कॉस ओमेगा टी. ही कशाची व्हॅल्यू झाली रे आय. इथपर्यंत समजलं. तर समजलं. बट वी नो दॅट ओमेगा म्हणजे काय होतो. ओमेगा म्हणजे होतो 2 पाय एफ. काय होतो 2 पाय एफ. मग मला सांगा करंट केव्हा मिनिमम येऊ शकतो. मिनिमम किती मिनिमम राहू शकतो करंट. तर करंट सर्वात मिनिमम म्हणजे 0 आणि 0 केव्हा येऊ शकतो जेव्हा ह्या दोन्ही टर्म इक्वल असतील. बरोबर. म्हणजे याचा अर्थ जेव्हा ओमेगा सी आणि 1 डिवाइड बाय ओमेगा सी जर इक्वल ओमेगा एल 1 डिवाइड बाय ओमेगा एल आणि ओमेगा सी ह्या जेव्हा इक्वल असणार त्याच वेळी तुमचं आय हा काय राहू शकतो 0 येऊ शकतो म्हणजे सर्वात मिनिमम येऊ शकतो. बरोबर. तर पॅरलल सर्किट मध्ये करंट हा सेम म्हणजे काय मिनिमम असतो. म्हणून आपल्याला मिनिमम करंट जर फाइंड करायचं असेल त्या दोघांना काय करावं लागेल इक्वल. आणि हे दोन टर्म ज्या फ्रिक्वेन्सीवर इक्वल असणार त्याच फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतो. बरोबर. चला फाइंड करूया. तर मला मिनिमम करंटला कन्सिडर करून फाइंड करावं लागेल. आपण सिरीज मध्ये मॅक्झिमम करंट असं कन्सिडर करून फाइंड करतो. तर मिनिमम करंट आणण्यासाठी या दोघांना इक्वल करावं लागेल आणि या दोघांना इक्वल केल्यानंतर जी फ्रिक्वेन्सी मिळेल तिला आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर म्हणणार आहोत तर मी इथे ड्रॉ करतो. इथे लिहित आहोत. लक्ष द्या. बरोबर. मला सांगा ओमेगा सी इक्वल टू 1 डिवायडेड बाय ओमेगा एल. हे जेव्हा इक्वल असणार तेव्हा हा काय असतो मिनिमम म्हणजे 0 असतो. ओमेगा जर इकडे गेलं तर ओमेगा सी जर इकडे गेलं ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर इक्वल टू सी जर इकडे गेलं तर 1 डिवायडेड बाय एल सी. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर ओमेगा ॲज इट इज आणि स्क्वेअर रूट केल्यामुळे 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ एल सी राहणार. 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ एल सी. बट ओमेगा म्हणजे काय होतो 2 पाय एफ. सो इक्वल टू 1 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ LC. So therefore F equal to 2 pi जर इकडे गेलं तर 1 divided by 2 pi under root of LC. And this frequency is called as resonance frequency. या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. मीन्स या फ्रिक्वेन्सी वरती तुमचा जो करंट आहे तो करंट मिनिमम असणार आणि करंट मिनिमम तर असेल सोबत तुमचा जो काही सर्किट आहे त्या सर्किटला कोणता सर्किट म्हणणार रेझोनन्स सर्किट म्हणणार. क्लियर झालं. ते कशामध्ये होतो पॅरलल कंडिशन मध्ये. कशामध्ये पॅरलल. बरं याला जर मी ग्राफिकली जर शो केलो म्हणजे याला ग्राफच्या फॉर्म मध्ये ड्रॉ करतो म्हटलो तर या टाइपचे ग्राफ निघेल आपलं. इकडे निघणार फ्रिक्वेन्सी इकडे निघणार करंट. बरोबर. लक्षात ठेवा जेवढी फ्रिक्वेन्सी कमी तेवढा करंट जास्त. जेवढी फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे ओमेगा सी काय होणार ओमेगा सी कमी आणि हा रेशिओ जास्त. बरोबर. आणि जेवढी फ्रिक्वेन्सी कमी असेल तेवढा तुमचा करंट कसा असेल मॅक्झिमम. जसे फ्रिक्वेन्सी वाढणार तुमचा करंट हळूहळू काय होणार मिनिमम होणार आणि एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्या नंतर तो काय होणार इन्क्रीज होणार. या टाइपने हा जो ज्या फ्रिक्वेन्सीवर सर्वात मिनिमम करंट असतो धिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. काय होणार रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. तर या टाइपचं तुमचं काय मिळणार रे करंट मिळणार. काय मिळणार
करंट, म्हणजे आधी करंट मॅक्झिमम असेल, जशी जशी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करणार तसं तसा करंट कमी 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 होत एक वेळ अशी येईल की तो करंट मिनिमम 0च्या बरोबर होईल. आणि असं समजा मी ड्रा करते वेळी बरं काढलं आणि हा ऍक्च्युली इथे यायला पाहिजे, बरोबर. आणि जसं जसं आणखी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणार, ह्या फ्रिक्वेन्सीच्या नंतर तो करंट आणखी इन्क्रीज होणार. ज्या पॉईंट पासून करंट डिक्रीज होतो आणि नंतर इन्क्रीज होतो, ज्या फ्रिक्वेन्सीवर हे घडतो त्या फ्रिक्वेन्सीला म्हटलं जातो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. काय म्हटलं जातो? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. क्लिअर? तर समजलं? ओके. तर ह्या रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत रे? की रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला आपण एक्सेल आणि एक्सीला इक्वल केल्यामुळे, म्हणजे ओमेगा सी आणि 1/ओमेगा ला इक्वल केलं की हे काय होतं, याच्यामध्ये रेझोनन्स कंडिशन फाइंड होतो. ज्याची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे 1/2 पाय इंटू अंडररूट ऑफ एलसी. 1/2 पाय इंटू अंडररूट ऑफ एलसी. समजलं? इथला जो इम्पिडन्स म्हणजे इथला जो काही रेजिस्टन्स आहे, इंडक्टर कॅपॅसिटर आणि सर्किट मध्ये असणारा रेजिस्टन्स मिळून जो इम्पिडन्स बनतो, तो इम्पिडन्स कसा असतो? मॅक्झिमम. आणि करंट कसा असतो? मिनिमम. या सर्किट मधला इम्पिडन्स मॅक्झिमम तर करंट मिनिमम असतो. क्लिअर झालं? तर अशा टाइपने हा काय आहे? पॅरलल रेझोनन्स सर्किटचा कन्सेप्ट आहे. क्लिअर? आय होप हा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर व्हिडिओला आणखी रिपीट करून बघा आणि या चॅप्टरला सुरुवातीपासून एकदा आणखी बघा, कारण की या आधी झालेलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ॲज अ बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आणि तुमच्या MST CET साठी किंवा नीट JEE साठी. हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट असल्या कारणाने, इलेक्ट्रिक सेक्शनचं सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट असल्या कारणामुळे तुम्ही इथे त्याचा बेसिक कंप्लीट करा आणि नंतर मग तुम्ही जेव्हा 12वे बोर्ड एक्झामच्या नंतर CET किंवा नीट JEE ची एक्झाम देणार त्यावेळी तुम्हाला याचं खरंच हेल्पफुल, हे चॅप्टर हेल्पफुल होणार. राहील लक्षात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर जास्त क्वेश्चन येतात, एसी सर्किटवर नियर अबाउट 2 तरी क्वेश्चन येणार CET ला, आणि JEE ला 1 क्वेश्चन आणि नीटला 1 क्वेश्चन येणार. म्हणून आणि हा जो असा चॅप्टर आहे की ह्या चॅप्टरमध्ये खूप कमी बेसिकचा यूज आहे. खूप कमी बेसिकचा यूज असल्या कारणामुळे, म्हणजे तुम्हाला खूप जास्त गोष्टींचा व्हेरिएशन नसल्या कारणामुळे तुम्हाला हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर लवकर क्लिअर होईल. क्लिअर? ओके. तर आपण यामध्ये ह्या एसी सर्किट चॅप्टरचा थेरॉटिकल पोर्शन आता एंड केलेला आहे. ओके. चला, तर बाकीचा पोर्शन जो काही नवीन चॅप्टर आहे तो नवीन चॅप्टर आपण नवीन व्हिडिओमध्ये घेऊया. तिथपर्यंत टेक केअर. बाय.